राईट. आज बघणार आहोत आपण बीज या वेबसाईटवरती सेलर अकाउंट कसे तयार करायचे. राईट. सिंपल गुगलवरती जायचं आहे, www.biz.com टाईप करायचं आहे, BUIZZ.com. राईट. टाईप केल्यानंतर आपल्याला या प्रकारची विंडो दिसेल. राईट. इथे दोन ऑप्शन दिसतात आपल्याला, लॉग इन आणि साइन अप. सिंपल त्यावरती क्लिक करायचे. राईट. इथे फर्स्ट आपलं स्वतःचं नाव टाकायचं आहे, टाईप करायचे. सपोज माझं नाव अभिषेक खाडे. राईट. इथे आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे. राईट. मोबाईल नंबर टाकल्यानंतर सिंपल लॉग इन विथ OTP वरती क्लिक करायचे. फर्स्ट टाइम लॉग इन करतोय त्यामुळे. राईट. त्यानंतर सिंपल आय एम ह्युमन वरती क्लिक करायचे. सेंड OTP वरती क्लिक करायचे. आपल्या मोबाईलवरती टेक्स्ट मेसेजला एक OTP येतो, तो आपल्याला यामध्ये पुट करायचा आहे. ASA डिजिटल या नावाने आपल्याला OTP येतो, तो आपल्याला या ठिकाणी पुट करायचा आहे. OTP टाकल्यानंतर व्हेरीफाय वरती क्लिक करायचे. सक्सेसफुल व्हेरीफाय झाल्यानंतर या प्रकारची आपल्याला विंडो दिसते. राईट. त्यानंतर इथे आपल्याला बटन दिसते बघा, बिझनेस लिस्टिंगचं. सिंपल त्यावरती क्लिक करायचे. त्यावरती क्लिक करूयात. त्यावरती क्लिक केल्यानंतर या प्रकारची आपल्याला विंडो तयार होते. राईट. त्यावरती क्लिक केल्यानंतर सिंपल या प्रकारची विंडो ओपन होते. इथे आपल्या स्वतःचंच नाव टाकायचे इथे पण. राईट. त्यानंतर जो फर्स्ट लॉग इनच्या वेळेस नंबर टाकला होता तोच टाकायचा आहे. राईट. त्यानंतर मेल ID टाकायची आपली. राईट. त्यानंतर आपल्याला जो पासवर्ड ठेवायचा आहे तो टाकायचा आहे. नेक्स्ट टाइम आपल्याला ईमेल ID आणि पासवर्डनेच लॉग इन करायचे, त्यामुळे तो लक्षात ठेवायचा आहे पासवर्ड. त्यानंतर आय ॲग्रीवरती क्लिक करायचे आहे. सिंपल साइन अप. साइन अप झाल्यानंतर तुम्ही बघू शकता इथून बिझनेस लिस्टिंगचं बटन हे निघून गेलेलं आहे. राईट. त्यानंतर सिंपल प्रोफाईलवरती क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला डॅशबोर्ड नावाचं बटन दिसते. सिंपल त्यावरती क्लिक करायचं आहे. डॅशबोर्डवरती क्लिक केल्यानंतर या प्रकारची आपल्याला सेलरची विंडो ओपन होते. हा आहे आपला सेलरचा डॅशबोर्ड. बरोबर. राईट. सर्वात पहिले आपल्याला डॅशबोर्ड ओपन झाल्यानंतर KYC करावी लागते. KYC म्हणजे काय? आपला बिझनेस कोणत्या प्रकारचा आहे त्याचे काही डॉक्युमेंटेशन असतात. बरोबर ना. जसे की आपण शॉप ॲक्ट काढतो, उद्यम काढतो. राईट. आणि काही कॅटेगरीमध्ये स्पेसिफिक बिझनेसचे काही सर्टिफिकेट असतात, ते आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचे आहे. राईट. सिंपल अकाउंटवरती जायचं आहे. KYC. राईट. KYC वरती क्लिक केल्यानंतर इथे बिझनेस कॅटेगरी सिलेक्ट करायची. सिंपल इथे वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत. यामध्ये जर आपला बिझनेस असेल इट्स ओके, नसेल तर सिंपल अदरवरती क्लिक करायचं आहे. राईट. अदरवरती क्लिक केल्यानंतर दोन गव्हर्नमेंटचे डॉक्युमेंट हे कंपल्सरी आहेत. दोन म्हणजे काय? एक आपण शॉप ॲक्ट अपलोड करू शकतो किंवा उद्यमही. राईट. आणि बाकीचे आणखी काही डॉक्युमेंट असेल ते इथे आपण ऑप्शनलमध्ये अपलोड करू शकतो. सिंपल मी 2 डॉक्युमेंट अपलोड करतोय. राईट. या ठिकाणी मी एक PDF अपलोड करतोय शॉप ॲक्टची, आणि या ठिकाणी मी उद्यम सर्टिफिकेट अपलोड करतोय. राईट. 2 डॉक्युमेंट मी अपलोड केले. त्यानंतर सिंपल सेव्ह चेंजेसवरती क्लिक करायचे. राईट. KYC सबमिटेड सक्सेसफुली हा मेसेज येतो. राईट. त्यानंतर आपल्याला एक 5 ते 6 तासानंतर आपली KYC ही चेक होते, त्यानंतर अप्रूव्हल होते. राईट. तोपर्यंत आपल्याला वेट करायचं आहे. एक 5 ते 6 तासानंतर आपण चेक करू शकतो. राईट. 5 ते 6 तासानंतर चेक केल्यानंतर आपल्याला दिसेल की आपली KYC ही अप्रूव्ह झाली आहे की नाही. ओके. सिंपल 5 ते 6 तासानंतर सिंपल रिफ्रेश करूयात. KYC अप्रूव्ड. राईट. सिंपल KYC अप्रूव्ह झाल्यानंतर आपण आपले शॉप हे तयार करू शकतो. बरोबर. राईट. सिंपल बिझनेस मॅनेजमेंटवरती क्लिक करूयात. इथे बिझनेस डिटेल आहे बघा. राईट. बिझनेस डिटेल हे आता आपल्या शॉपचं नाव
हे आपल्याला टाकायचं आहे. शॉपची ही वेबसाईट बनवतोय आपण, राईट. सिम्पल मी माझ्या वेबसाईटचं नाव टाकतोय, सपोज राज, राईट. आपले शॉप कशाचं आहे? राज इलेक्ट्रॉनिक्स, राईट. राज इलेक्ट्रॉनिक्स बिझनेस नेम झाले. त्यानंतर हे स्लग ही वेबसाईटचं नाव ॲटोमॅटिक येते, ते आपल्याला टाईप करायची गरज नाही, राईट. त्यानंतर बिझनेस कॅटेगरी. आता इलेक्ट्रॉनिक गोष्ट हे कोणत्या कॅटेगरीमध्ये येते? इलेक्ट्रॉनिक्स. सिम्पल मी ती बिझनेस कॅटेगरी सिलेक्ट करतो, राईट. त्यानंतर व्हॉट्सअप नंबर मी टाईप करणार आहे, जेणेकरून कस्टमर माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकतात, राईट. त्यानंतर फोनही लावू शकतात, म्हणून सेम नंबर टाकू शकतो किंवा डिफरंटही टाकू शकतो आपण, राईट. सिम्पल कॉन्टॅक्ट नंबर टाकल्यानंतर टाईम सिलेक्ट करायचा आहे. आपलं शॉप हे कधीपर्यंत ओपन असतं, म्हणजे मंडे टू सॅटर्डे असतं की मंडे टू संडे, म्हणजे ऑल डेज जर चालू असेल तर आपण मंडे टू संडे सिलेक्ट करायचे. सिम्पल इथे मी मंडे करणार आहे, आणि जर सॅटर्डेपर्यंत असेल तर सॅटर्डे सिलेक्ट करूयात, किंवा संडेही चालू असेल म्हणजे वीक पूर्ण वीक जर चालू असेल तर संडेही सिलेक्ट करायचं आहे, राईट. त्यानंतर सिम्पल आहे टाईम, राईट. माझे शॉप 10 वाजता ओपन होते मॉर्निंगला, राईट. सिम्पल 10 वरती मी क्लिक करणार आणि इथे राईट 00 वरती क्लिक करणार, राईट. AM PM सिलेक्ट करायचं आहे प्रॉपर, राईट. त्यानंतर बंद किती वाजता होतंय तेही आपल्याला दाखवायचं आहे, राईट. संध्याकाळी 9 वाजता माझे शॉप बंद होते, 9:30 वाजता, राईट, PM ला, राईट. ओके, सिम्पल सिलेक्ट केले. त्यानंतर पिनकोड टाईप करायचा आपल्या एरियाचा, राईट, 431001, राईट. प्रॉपर ॲड्रेस टाईप करायचा आहे, जो आपला ॲड्रेस असेल तो, सपोज MIT कॉलेज, राईट, छत्रपती संभाजीनगर. ओके. त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन आपल्याला दिसतंय बघा, सर्च बॉक्स, राईट. या ठिकाणी आपल्या नियर बाय लोकेशन आपण सर्च करू शकतो. गुगलवरती जर तुमचे शॉप असेल तेही ते सर्च करू शकता. सिम्पल मी MIT कॉलेज सर्च करतो, राईट. फर्स्ट ऑप्शन आले बघा, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बीड बायपास रोड, सातारा परिसर. सिम्पल मी सिलेक्ट करणार, राईट. त्यानंतर आपले शॉप जवळपास असेल तर हा पॉईंट आपल्याला ड्रॅग अँड ड्रॉप करायचा आहे. हा पॉईंट मुवमेंट होतो बघा. आपले शॉप ज्या ठिकाणी असेल तिथे आपण हा पुट करू शकतो, राईट. पुट केल्यानंतर सिम्पल खाली यायचं आहे आणि सेव्ह चेंजेसवरती क्लिक करायचं आहे. आपली वेबसाईट ही रेडी झाली आहे. त्यावरती आपण सोशल पेजेसही टाकू शकतो, फेसबुक लिंक, व्हॉट्सअप लिंक, इंस्टाग्राम लिंक, यूट्यूब लिंक, आणि सेव्ह चेंजेसही करू शकतो, राईट. आता बघूयात आपण आपली वेबसाईट कशा प्रकारे दिसते, राईट. कशामध्ये होती आपली वेबसाईट? इलेक्ट्रॉनिक्स. सिम्पल त्यावरती क्लिक करूयात, राज इलेक्ट्रॉनिक्स, राईट. हा पॉपअप येतो, तो पुढे आपण बघणार आहोत कुठे दिसायचं आहे, राईट. सिम्पल, राईट. या प्रकारे आपली सिम्पल वेबसाईट तयार झाली आहे. याच्यात ॲड ऑन करूयात आपण आता, राईट. गॅलरीज. गॅलरीजमध्ये काय असतात? फोटो, राईट. फोटो आपल्याला अपलोड करायचे आपल्या शॉपचे किंवा प्रोडक्टचे, राईट. आपल्या प्रोडक्टचे आपण फोटो अपलोड करूयात. इलेक्ट्रॉनिक्स आहे, राईट. ओपन, राईट. वन टाईममध्ये आपण कितीही फोटो अपलोड करू शकतो, राईट. परत बघूयात आपण, वेबसाईट रिफ्रेश करूयात, राईट. लुक चेंज झालं वेबसाईटचं, राईट. सिम्पल. त्यानंतर आहे सर्व्हिसेस, राईट. आपण कोणकोणत्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो त्या आपण ॲड करू शकतो यामध्ये. सपोज मी इलेक्ट्रॉनिक्स, ब्लूटूथ,
एअरफोन, एअरपॉड ॲड करतो. म्हणजे कोणकोणत्या गोष्टी आपल्याकडे मिळू शकतात ते प्रोडक्टची लिस्टही आपण अपलोड करू शकतो, राईट. किंवा मग आपल्या सर्व्हिसेसही ॲड करू शकतो. मोबाईल फोनही मिळतात, रिपेअर होतात माझ्याकडे, राईट. ओके, या प्रकारे आपण सर्व्हिसेस ॲड करू शकतो. त्या कशा दिसतात बघूयात, आपण रिफ्रेश करूयात. राईट, सर्व्हिसेस, एअरपॉड, मोबाईल रिपेअर, हे एक मार्क येतात, राईट. त्यानंतर आहे सर्व्हिसेस झाल्यानंतर इव्हेंट, ते आपल्याला आता बघायचं नाही, राईट. सपोज कोणी जर तुमच्या याला रिव्ह्यू दिला पेजला, राईट, तो या ठिकाणी आपल्याला अप्रुव्हल करता येतो, राईट, रिव्ह्यू मॅनेजमेंटमध्ये, राईट. सपोज मी एक रिव्ह्यू देतो, राईट. रिव्ह्यू ही व्हॅलिड घेतो आपण, जेणेकरून आपण आपले कस्टमर, म्हणजे जे काही शॉपमध्ये जर फॉल्ट असेल किंवा सर्व्हिस इम्प्रूव्ह करायची असेल, तर जे कस्टमर रिव्ह्यू देतात त्यावरती आपण विचार करून ते अपडेटही करू शकतो. राईट. सिंपल हा रिव्ह्यू सबमिट केला पण दिसतोय का? नाही. तर सिंपल आपल्याला मॅनेजमेंटमध्ये बिझनेस रिव्ह्यूवरती क्लिक करावं लागेल. एक रिव्ह्यू आले, आपल्याला 5 स्टार रेटिंग मिळाले किंवा काही चेंजेस असेल तेही आपण करू शकतो. इथे 2 ऑप्शन येतात आपल्याला, ॲक्सेप्ट अँड रिजेक्टचे. सिंपल ॲक्सेप्ट करूयात, राईट, विजिबल, राईट. या प्रकारे आपल्या शॉपला एक रिव्ह्यू मिळालेला आहे 5 स्टार, राईट, जेणेकरून कस्टमर आपल्याकडे अप्रोच होतात, राईट. कस्टमर या ठिकाणी कॉलही करू शकतो, चॅट करू शकतो, आपल्याकडे ऑर्डरही करू शकतो. पण ऑर्डरसाठी आपल्याला प्रोडक्ट ॲड करावे लागेल, बरोबर ना? राईट, राईट. सिंपल ई कॉमर्सवरती जायचं आहे, प्रोडक्ट्स, राईट. प्रोडक्ट ॲड करायच्या पहिले आपल्याला कॅटेगरीमध्ये बघायला लागेल, कॅटेगरीज, राईट. एक प्रोडक्ट कॅटेगरी ॲड करूयात आपण. फर्स्ट ऑफ ऑल एअरफोन, राईट, प्रोडक्ट कॅटेगरी ॲड केली आपण, राईट. त्यानंतर प्रोडक्ट ॲड करूयात. सिंपल ॲड प्रोडक्टवरती गेलो आपण, राईट. मी एक फोन ॲड करतोय, राईट. डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला जे पाहिजे ते आपण ॲड करू शकतो. हे सिंपल परत सेम टाकतोय, राईट. प्राईस किती आहे आपली? 400 रुपये, राईट. सेल प्राईस किती आहे? 300 रुपये, सपोज आणि आपल्याकडे जर स्टॉक असेल आणि तो ऑनलाईन जर मेंटेन करायचा असेल, तोही आपण मेंटेन करू शकतो, राईट. स्टॉक क्वांटिटी टाकायची आपल्याला, सिंपल 10 टाकले मी. त्याचं वेट कंपल्सरी आहे आणि के जीमध्ये असेल, हे के जीमध्ये. सपोज माझं याचं 100 ग्रॅमच वेट असेल तर 0.1 मी टाकणार आहे, राईट. त्यानंतर कॅटेगरी आपण एक बनवली आहे, एअरफोन, सिंपल ती सिलेक्ट करूयात. त्यानंतर प्रोडक्ट इमेजेस, राईट. प्रोडक्टचे आपण इमेज टाकू शकतो. सिंपल मी हे प्रोडक्टची इमेज घेतो, अपलोड, राईट. प्रोडक्टचे आपण 4 इमेजही टाकू शकतो किंवा एकही टाकू शकतो, राईट. आपल्याला प्रोडक्ट कॅश ऑन डिलिव्हरी द्यायचं आहे की नाही ते आपल्यावरती डिपेंड आहे. कॅश ऑन डिलिव्हरी नसेल द्यायचं तर सिंपल यावरती क्लिक करायचं आहे. काही फूड आयटम असतात जे आपण कॅश ऑन डिलिव्हरी देऊ शकत नाही किंवा काही गोष्टी ज्या परत रिटर्न आपण घेऊ शकत नाही, त्या कॅश ऑन डिलिव्हरी आपण देत नाही, राईट. सिंपल ॲड प्रोडक्टवरती क्लिक करूयात, राईट. प्रोडक्ट ॲड केल्यानंतर हे ॲडमिनकडे अप्रुव्हलसाठी येतं. ॲडमिनने ज्यावेळेस अप्रुव्हल दिलं त्यानंतरच प्रोडक्ट आपले हे लाईव्ह होतात. प्रोडक्ट अप्रुव्हल हे 5 ते 6 तासामध्ये होऊन जाते, बरोबर ऐकले तुम्ही. प्रोडक्ट अप्रुव्हल हे सुद्धा 5 ते 6 तासामध्ये होऊन जाते, राईट. सिंपल आपण बघूयात, प्रोडक्ट अप्रूव्ह झाले का आपलं, राईट. अप्रूव्ह झालेलं आहे प्रोडक्ट, राईट. प्रोडक्ट आपण ॲड केला आहे. या प्रकारे आपल्याला प्रोडक्ट वॉचलिस्ट करता येते. अनलिमिटेड प्रोडक्ट आपल्याला ॲड करता येतात, राईट.
ब्लूटूथ हेडफोन आपण ॲड करूयात. सपोज याची 50 हवर्स कॅपॅसिटी आहे. राईट. प्राईज आहे 800 रुपये. सेल प्राईज आहे 500 रुपये. स्टॉकमध्ये आहे तर आपण टाकायचं आहे, नसेल तर काही हरकत नाही, स्टॉक आपण मेंटेन ऑफलाईनही ठेवू शकतो. याचं वेट टाकायचं आहे 0.2 सपोज. राईट. कॅटेगरी कोणती आहे? एअरफोन. राईट. सिम्पल प्रोडक्टची इमेज घेऊयात आपण. राईट. ॲड केले. राईट. ॲड प्रोडक्ट. अशा प्रकारे आपण अनलिमिटेड प्रोडक्ट हे ॲड करू शकतो आपल्या वॉच लिस्टमध्ये. राईट. आता बघूयात आपली वेबसाईट कशा प्रकारे दिसते. बघा, आपण 2 प्रोडक्ट ॲड केले होते. राईट. या प्रकारे कस्टमर हे आपण आपल्या वेबसाईटला व्हिजिट करून प्रोडक्ट हे परचेस करू शकतात. या प्रकारे एक ब्युटिफुल वेबसाईट आपण बनवू शकतो. राईट. एक 5 ते 10 मिनिटामध्ये. टाईमही येतो. टाईम ऑफ झाला की आपल्याला ऑर्डरही येत नाही. राईट. लाईव्ह लोकेशन आहे, मेसेज आहे, शेअर लिस्ट आहे, ऑल गोष्टी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात वेबसाईटवरती. राईट. सिम्पल. परत येऊयात. या ठिकाणी आपण आपल्या बिझनेसचा QR कोडही सेंड करू शकतो. सिम्पल बिझनेस डिटेलवरती जायचं आहे. राईट. शेअर QR कोड. राईट. डाउनलोड करून आपण शेअर केला तर सिम्पल आपलीच वेबसाईट ही डाउनलोड म्हणजे कस्टमरला दिसेल. राईट. सेकंड, कस्टमरने इथे एक फेवरेटचं ऑप्शन आहे बघा. वेबसाईटवरती शॉपवरती गेलो आपण, फेवरेटचं ऑप्शन यावरती क्लिक केलं की कस्टमरला फक्त तुमचेच वेबसाईटचे प्रोडक्ट हे दिसतील. राईट. सिम्पल म्हणजे कस्टमरला सजेस्ट सुद्धा करायचं आहे की आपण फेवरेट वॉच लिस्टमध्ये ॲड करून ठेवायचं आहे. राईट. फेवरेट बिझनेस. या प्रकारे अनेक हे बघा आपल्या फेवरेट लिस्टमध्ये ॲड झालेलं आहे हे शॉप. राईट. इथे ऑर्डर्स. राईट. परत डॅशबोर्डवरती येऊयात. राईट. इथे आपल्याला बिझनेस मॅनेजमेंट ऑल गोष्टी आपल्याला बघायला मिळतात, पण ते आपण बघूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सिम्पल आपले पेज म्हणजे वेबसाईट ही बनवून घेऊयात लगेचच. काही प्रॉब्लेम आला तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद.